लोडच नाही, रन रेटचा पण लोड नाही माहिती आहे का. विनंती आहे आपल्याला सातत्याने स्पीडअप ठेवायचं आहे. शेवटची मॅच आहे पहिल्या दिवसातील ही शेवटची मॅच आपण पाहतोय. गाव सजने लगा है, ढोल बजने लगा है, क्रिकेट का ये मेला आ गया है. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा महोत्सव आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम. बॉल पाठवायचा आहे. दोन्ही टीमला विनंती आहे 12th मॅन आमच्यापर्यंत यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचंय, स्पीडअप राहणं गरजेचं आहे. टीम कांसा 11 आणि शार्वी. विनंती आहे भगवान दादा कांबळे आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच उपस्थित व्हायचं आहे. आणि दोन्ही संघांना आता विनंती आहे बारकाईने आपल्याला मॅच खेळायचा आहे. बारीक बारीक गोष्टीमध्ये आपला वेळ कुठे खर्च होतो तो आपण थांबवायचा आहे. टीम मीटिंग आपण थांबवायची आहे. सातत्याने स्पीडअप ठेवायचा आहे. प्रत्येक चेंडू मागचा जो आपला खराब होणारा वेळ आपल्याला वाचवायचा आहे. चला स्पीडअप घ्यायचा, स्पीडअप राहणं गरजेचं आहे. ही मॅच खूप महत्वाची आहे. एका बाजूला नवलाई स्पोर्ट्स गतविजेता संघ आणि त्यांच्या समोर असणार आहे साई श्रद्धा 11. ही मॅच खूप महत्वाची आहे श्रीकांत सर दोन्ही टीम साठी. त्याचबरोबर माननीय साजन नांगरे पाटील त्यांनी समालोचन कक्षाशी भेट घ्यायची आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. पंतांना विनंती आहे मॅचला करूया सुरुवात. 5 षटकांचा सामना. पहिली 2 षटक पॉवर प्लेच्या असतील. मॅचला होते सुरुवात. विनंती आहे साजन नांगरे पाटील आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेचच उपस्थित व्हायचं आहे. विनंती आहे साजन नांगरे पाटील दादा आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. विनंती आहे भगवान दादा आपण देखील लगेच यायचं आहे. चला स्पीडअप घ्यायचा आहे. ओपनिंग साठी आपण पाहतोय अजय. विनंती असेल पिंटू दादा यांना की पिंटू दादा आपण त्यांना लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. प्लीज वेलकम सर. आपल्या शाहूवाडी तालुक्यातील एक मोठं नाव त्यांना आपण आज चला सर स्पीडअप घ्यायचं आहे. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. ओपनिंग साठी आपण पाहतोय अजय आणि त्यांच्या सोबत मिस्टर 360 सुमित सर रिव्हर्सचा बादशाह रिव्हर्स फटके आणि त्याचबरोबर गोलंदाज आनंदा. विनंती आहे चला मॅचला करूया सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. खोचचा बॉल होता डिफेन्सिव्ह मोड मध्ये. गुड लेंथ वरती टप्पा होता. फक्त समोर आले बॅटचा स्पेस ओपन केला. दिशा दिली एक सिंगल. एका सिंगलने स्ट्राइक मात्र रोटेट होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. एका सिंगलने संघाचं खातं खोललं जातंय. धावसंख्या 1 या आकड्यावरती पाहतोय. टीम नवलाई स्पोर्ट्स यांच्या दोन्ही ओपनिंगचे फलंदाज एका बाजूला अजय एका बाजूला सुमित. विनंती आहे प्रेक्षकांना की आपण मैदानाच्या बाहेरून जायचं आहे. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला. स्वीपचा फटका. चेंडू सीमेच्या दिशेने धावत असताना क्षेत्ररक्षक पाठीमागून धावतोय. तदनंतर 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न राहील का परंतु नाही. 2 धावेवरतीच या ठिकाणी समाधान मानावी लागेल. तिकडे क्षेत्ररक्षक देखील फंबल झाला आणि इकडे नॉट स्ट्राइक एंड वरती बॅटर देखील फंबल झाला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. एकूण धावा धावफलकावरती 2 चेंडूंच्या खेळानंतर 3 आकड्यावरती पोहोचलेले आपल्याला पाहायला भेटतात. नवलाई स्पोर्ट 3 वरती खेळतायत. साई श्रद्धा 11 अप्रतिम गोलंदाजी चांगल्या रीतीने क्षेत्ररक्षण सजवलंय. मेंटेटरी पॉवर प्ले मध्ये गोलंदाज हुशार आहे चालाक आहे सुमित. गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा
राडा मोहर द विकेट. रचना केली आहे शरीराची, रचनात्मक कलात्मक फटका पाहिला भेटला असता, परंतु बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांवरती चेंडू गेला असता, परंतु बॅटर सावध होता. सावधगिरीने चेंडू थांबवला, रोखला आणि लगेचच बाजूला केलेला आहे चेंडू. 3 धावा, 3 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालेला आहे. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय, चांगला टप्पा, चांगली लाईन, चांगली लेंथ, गुडलेनच्या यार्डवरती फेकी करतोय. केंद्रबिंदू धारण केलाय पिचचा गोलंदाज सुमित यांनी. यावेळेस ब्लॉकल पद्धतीचा चेंडू आणि अगदी खोदून काढला होता, परंतु एकाच धावेवरती समाधानी मानावे लागेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे आनंदा मगदुम यांची आतापर्यंत. अगदी जखडून ठेवला आहे दोन्ही फलंदाज अजय आणि सुमित यांना. आनंद यांचा पुढचा बॉल कशा पद्धतीने फेकला जाईल. आपण क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर एक डीप स्क्वेअर लेग आणि एक काव कॉर्नर लावला आहे. थोडंसं आपण क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहतोय. डीप स्क्वेअर लेग आतमध्ये घेतला आहे. एक मिडॉन ठेवला आहे श्रीकांत सर. नक्कीच मिडॉन ठेवलेला आहे. कसा असेल बॉल, मिडॉन ठेवलाय. यस, नक्कीच हाच बॉल असणार होता. पायावरती फेकी केलेला होता बॉल, एक सिंगल आणि इथे मात्र डायरेक्ट हिट केली आहे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते आणि एक धाव धावफलकावरती वाढते. धावफलक जाते पुढे. धावफलक 5 आकड्यावरती. मिलिटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अतिशय कंजूस गोलंदाजी आनंदा मगदुम यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा, मोठा रणअप आहे. स्टेपिंग पाहिले तर दर्जेदार स्टेपिंग देखील होत आहे. खांद्याचा चांगला वापर. रिलीज पॉइंट अप्रतिम आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल टप्पा पडल्यानंतर निघून जातोय वाऱ्याच्या वेगानं. बेधुंद गतीचा गतिमान चेंडू, काहीच समजलेला नाहीये. एक षटक कंप्लीट झालंय आणि एका षटकानंतर धावफलकावरती धावसंख्या 5. कोणते विकेट खर्च नाहीये. चांगली सुरुवात पाहायला मिळते टीम साई श्रद्धा 11 या संघाकडून. चांगली गोलंदाजी राहिली आनंदा यांची. सलामीचे दोन्ही फलंदाज अजय आणि सुमित. आतापर्यंत एकही फटका मोठा त्यांच्या बॅटमधून आला नाही. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगलं षटक हाताळलं आनंदा यांनी आणि आनंदाने आनंद आणून दिला आहे आपल्या टीमसाठी. परंतु त्यानंतर पुढची भूमिका कोणावरती दिली जाईल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय टीम साई श्रद्धा 11 स्वप्नील यांनी कशा प्रकारे स्वप्न सजवलं असेल गोलंदाजीचं. STPL 2025 हे मोठं स्वप्न आहे. एक डायलॉग आहे, छोटा पॅकेट बडा धमाका, परंतु इथे पॅकेट पण मोठा आहे आणि धमाका पण मोठा आहे. नक्कीच धमाका दर्जेदार पॅकेट आहे. शेववाडी तालुका प्रीमियर लीग आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. दर्जेदार, जोमदार, नामदार स्पर्धा. दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल इथे डिफेन्सिव्ह मोड. पहिला बॉल खोदता होता. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाची अफलातून कामगिरी राहते. टाळ्या वाजतायत गोलंदाज स्वप्नील यांच्यासाठी. स्वप्नील शिर्के चांगल्या रीतीने गोलंदाजी होते. स्वप्नील यांची पहिला बॉल डॉट आलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय स्वप्नील यांची. पहिलाच ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू हाताळला बॅट्समन अजय यांच्या समोर. डॉट बॉलने सुरुवात करतायत षटकाची. यावेळेस पुढचा बॉल, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. लाऊड ॲपल इन फ्रंट ऑफ द अंपायर, परंतु अंपायर कोणताही इशारा नाहीये. हा देखील सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. विनंती आहे, 2 जार अजून प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आलेले नाहीयेत. ज्या कोणी बंधूंनी जार घेतले असतील त्यांना विनंती आहे की आपण लगेचच या ठिकाणी जार घेऊन यायचा आहे. पुढचा बॉल. स्वप्नील तयार आणि हा ट्रॅकर आपटायचा होता, परंतु पुढ्यातच आपटला गेला. 1 बाउन्स. डोक्यावरून चेंडू दंडित देखील केलेला आहे पंतांच्या माध्यमातून. वाईटचा देखील इशारा येतोय. वाईटच्या माध्यमातून एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. 6 धावा, 1.2. चेंडूचा खेळ कंप्लीट झालेला आहे. स्पीडअप ठेवायचा आहे, स्पीडअप खेळायचा आहे, स्पीडअप राहायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये अपडेट आपण व्हायचं आहे. प्रत्येक चेंडूवरती वेळेबरोबर आपल्याला अपडेट व्हायचं आहे. गोलंदाज तयार. स्वप्नील. कशा प्रकारे असेल बॉल. पॉवर प्ले मधील 4 बॉलचा खेळ राहिलेला आहे. सरळ आले समोर बॅटने. डान्सिंग डाऊन द विकेट. टप्पा पडल्यानंतर काना जवळून गेलाय चेंडू आणि कानात सांगतोय क्या जनाब कैसा हाल है, शायद गेंद बहुत बेमिसाल है. डॉट बॉल. नक्कीच अचूक टप्प्यावरती परफ्यूम बॉल ऑफ द मॅच. चांगली गोलंदाजी राहिली आहे. पहिले 2 डॉट, त्यानंतर एक व्हाईट बॉल, परंतु त्यानंतर तिसरा देखील चेंडू डॉट येतोय. सुरेख धावसंख्या आतापर्यंत पाहिले गेले तर 6 आकड्यावरती आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाची. एका बाजूला अजय आहेत, एका बाजूला सुमित आहेत. रिदम कट झालाय. रिदम कट झालेला आहे. चला स्पीडअप ठेवायचंय. स्पीडअपचा रिदम कोणीही कट करू नका मित्रांनो, कारण आपल्याला जर आपण पाहिलं तर सूर्य आता अंधकाराच्या दिशेनं वाटचाल करू लागलेला आहे. तो आपल्याला भेटेल, पण उद्या
आज आपल्याला घडायचं अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या आतमध्ये रोखलाय, तोपर्यंत वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं तर यष्टीरक्षक आपण पाहिला तर मिस्टर धोनी सरांची आठवण करून देणारा त्याने प्रयत्न केला होता, न पाहताच बेल्स रिमूव्ह करायची होती. संदीप वलांगडे स्वतः कॅप्टन आहेत आणि ते ह्या यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये जर पूर्ण वर्षभराचा आलेख पाहिला तर संदीप वलांगडे या वर्षीचा काळ गाजवला आहे या खेळाडूने आणि हे नाव सातत्याने गाजत राहतं आपण पाहायला गेलं तर शाहूवाडी तालुक्यामध्ये. परंतु स्वप्नील यांनी जे स्वप्नामध्ये जे पाहिलं होतं ते स्वप्न सातत्यात उतरवत आहे आतापर्यंत. स्वप्नीलचा पुढचा बॉल सुमित यांच्यासाठी यावेळेस पूल केला आहे, फटका बसला आहे क्षेत्ररक्षक अजित पाटील आणि अजित पाटील यावेळेस आणतायत जीत. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय टीम साई श्रद्धा 11 यांना स्वप्नीलच्या गोलंदाजीवरती. फलंदाज बॅक टू दी डगआउट. चट्टानों के सामने झुकते नहीं बल्कि उन्हें दबा देते हैं. चेंडू हवेमध्ये उडला होता आणि हातात ठेवला दाबून, बॅटर गॉन. विकेट होईल पतन. चला न्यू बॅटर आपण थोड्याच्या वेळामध्ये वेगात येत आहे, धावत येत आहे, कारण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम म्हणजे स्पीडअप ठेवायचा आहे. 7 धावा झालेत आणि 7 वरती 1 विकेट. आता मात्र माघारी परतलेली आपल्याला पाहायला भेटेल. तिखट गोलंदाजीचा मारा म्हणावा लागेल. प्रेशर मध्ये होते सुमित राणे, हा प्रेशर भराश फटका त्यांनी मारला यावेळेस. हे फटके नाहीत त्यांचे, परंतु एक मोठा फटका येणं गरजेचं होतं. आतापर्यंत रोखून ठेवलंय. पहिली बाउंड्री देखील अजून नवलाई स्पोर्ट्स यांच्या बॅट्समनच्या बॅटमधून आलेली नाहीये. चला न्यू बॅटर स्पीडअप राहणं गरजेचं आहे. चांगल्या रीतीने रोखलंय मैदानाच्या आतमध्ये. सुनील मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. सुनील येळवे मैदानाच्या आतमध्ये चांगल्या रीतीने धावसंख्या रोखली आहे. रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. सुनील आलेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल नाही थांबणार आणि स्वीप केलाय सीमारेषा बाहेर 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 बाहेर. 4 धावा ठोकरीचे. या संघासाठी पहिली बाउंड्री सुनील यांच्या बॅटमधून स्वप्नील यांच्या शेवटच्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली आणि चौकारच्या मदतीने धावसंख्या 11 डबल डिजिट मध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय 1 गडी बाद झालाय सुमित यांच्या रूपामध्ये. नवीन गोलंदाज पुनश्च एकदा आनंदा. आनंदा मगदुम मुंबई पोलीस. पहिले यशस्वी षटक आणि त्यानंतर तिसरं षटक. चांगला गोलंदाज आहेत. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. इथे पहा चांगला फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय कव्हरचा एक्स्ट्रा कव्हर रिजन पर्यंत आलाय आणि आला होता. चेंडू सांगतोय रुक बेटा रुक, टाटा बाय बाय. भेटतील धावा 4 4 4. घेतला समाचार, ठोकला चौकार. ज्या पद्धतीने नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील आले त्यानंतर धावाची गाडी धावताना आपल्याला पाहायला मिळते टीम नवलाई स्पोर्ट्सची. आनंद यांच्या पहिल्या चेंडूवरती क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला आणि हा चौकार प्राप्त केला जातोय बॅट्समन अजय यांच्या बॅटमधून. अजय ओपनिंगला आले आहेत. त्यांनी आतापर्यंत खेळपट्टीचा चांगला अंदाज चांगला अभ्यास केलाय, कारण की शॉर्ट पिच चेंडू ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस पूल मारण्यात खूप यशस्वी ठरत आहेत बॅट्समन, परंतु यावेळेस कव्हर आणि ऑफ साईडचं क्षेत्र याच्यावरती फटके मारण्याचा प्रयत्न राहतोय. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट आले होते. 1 बाउन्स 2 बाउन्स अजित पाटील आहेत त्या ठिकाणी. एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मदतीने स्कोरबोर्ड पुढे पोहोचतोय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावपलकावरती झालेल्या आहेत. 2.2 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. चांगल्या रीतीने बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुनील आणि अजय आता मात्र खेळ सांभाळत आहेत, परंतु स्पीडअप राहणं आवश्यक आहे. गोलंदाजी मार्गवरती आनंदा मगदुम पुढच्या एकदा. आतापर्यंत 1.2 चेंडूचा खेळ त्यांच्या माध्यमातून झालाय. पुढचा बॉल पायावरती होता, खोचता बॉल, फाईन खेळायचा होता. बॅट स्विंग अगोदर झाले. चेंडू थोडासा स्लोवर गतीने आलेला आहे. फुलटॉस चेंडू होता. बेरर चेक दिला होता परंतु क्लिअर करता आला नाही. चेक फाडला गेला. जर चांगला फटका मारला असता तर क्लिअर करू शकले असते डीप स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर, परंतु मिस टाइम पाहायला मिळाला बॅट्समन आणि हा एक चोरटी धाव येथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 17. आनंदा पुनश्च एकदा तयार. यावेळेला वेग ठेवलाय भन्नाट आहे वेग. टप्पा पडल्यानंतर चेंडू जातोय कानात जवळून आणि 1 बाउंड दंडित देखील केलेला आहे आणि बॅटरने मात्र तिसऱ्या पंचांच्याकडे दाद मागितले आहे. टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. टीव्ही अंपायर आपण लगेच यायचं आहे. टीव्ही अंपायर तिसरे पंच टीव्ही अंपायर आता मात्र व्यस्त असतील. टिक 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 सातत्याने आपल्याला पाहायला भेटेल. अजित पाटील
आपल्याला विनंती आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे वाईट साठी. चला टीव्ही अंपायर यायचा आहे. अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू. रिव्ह्यू सक्सेसफुल. इट्स अ व्हाईट बॉल. पंच हा व्हाईट बॉल आहे. याचा चांगल्या रीतीनं सातत्याने क्रिकेट खेळत असलो ना की असे निर्णय बॅटरला सुद्धा कळत असतात. टप्पा पडल्यानंतर चेंडूची अनपेक्षित उसळी होती. वन बाउन्स दंडित देखील केलेला आहे. 18 धावा धावपलकावरती होत असताना आपल्याला पाहायला भेटते. पुढचा बॉल आनंदा तयार. इथे पहा डिफेन्स केलेला आहे आणि पहिली स्लिप होती त्याला दिले हुलकावणी. मात्र पाठीमागचा क्षेत्ररक्षक जातोय लॉंग टॉप रिजन मध्ये. चेंडू पकडला जाईल आणि एक सिंगल येते. एका सिंगलच्या माध्यमातून एक धावपलकावरती ऍड केली जाईल. 19 धावा धावपलकावरती. 19 धावा फलकावरती आपण पाहतोय. अजय आणि सुनील आतापर्यंत या पिच वरती चांगले उभे राहिले आहेत. जर करंट रन रेट आपण पाहायला गेले तर 7.13चा आहे आणि याच पद्धतीने जर करंट रन रेट राहिला तर धावसंख्या 36 या आकड्यावरती पाहतोय. परंतु यापेक्षाही मोठी मजल मारण्याचा प्रयत्न टीम नवलाई स्पोर्ट्स करतील, कारण की अजय अजून देखील अजय आहे या मॅच मध्ये. यावेळेस पहा अलॉंग द ग्राउंड फटका खेळला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय लॉंगॉनचा. थोडंसं पब्लिक पाहायला मिळतंय आणि तिथे पहा चित्त्याच्या चपळाईने 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. नक्की सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती धावा चोरून नेताना. चोरली धाव वाढवला संघाचा भाव. धावसंख्या पोचली 21 ऑन द बोर्ड. 21 धावा. धावसंख्या 21. एक गडी बाद असताना आपण पाहतोय आतापर्यंत आनंद यांचं सक्सेसफुल षटक राहिलं आहे. परंतु अजय आतापर्यंत अजय देखील आपण चांगल्या भूमिकेमध्ये पाहतो. यावेळेस हुक केला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक स्वतः त्या ठिकाणी होते मिसफिल्ड आणि निघून चाललाय सीमारेषा पार. चौकार. सीमारेषा बाहेर चेंडू जात है. जोरदार करारा वार और बॉल हो गया बाउंड्री के पार. भेटला चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 25. 3 षटक आतापर्यंत कंप्लीट झाले. विनंती आहे स्पीडअप ठेवायचा आहे, स्पीडअप घ्यायचा आहे. साई श्रद्धा 11 आपल्याला सातत्याने स्पीडअप ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 दिवस पहिला आणि पहिल्या दिवसातील शेवटची मॅच, शेवटचं तुंबळ युद्ध आपण पाहतोय, जिथं आतापर्यंत 3 षटक कंप्लीट झालेत आणि धावपलकावरती धावसंख्या नवलाई स्पोर्ट यांनी 25 बनवली आहे. साई स्पोर्ट गोलंदाजी मार्क वरती 4थ्या षटकासाठी संदीप यांना आपण पाहतोय. कॅप्टन आहेत, गोलंदाज सुद्धा कॅप्टन, बॅटर सुद्धा कॅप्टन. कर्णधार विरुद्ध कर्णधार. अक्रॉस द बॅट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू जातोय निघून सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्यांचे बॅट बोलू लागले आहे. आतापर्यंतच्या बॅट मधून आपल्याला 2 अजय आतापर्यंतच्या बॅट मधून आपल्याला 2 चौकार पाहायला लागले. सुरुवात थोडीशी धीमी राहिली होती परंतु तदनंतर चांगला कमबॅक केला आहे बॅट्समन अजय याने. नक्कीच चांगला कमबॅक केला. हा कमबॅक राहणं आवश्यक आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच बदल केलेला जातोय कारण बॅटरची बॅट स्विंग पाहिले तर ऑन साइडच्या दिशेला बॅट स्विंग होते. ऑफ साइडचे क्षेत्ररक्षक आपण पाहिलं इनफिल्डच्या आतमध्ये घेतलेले आहेत आणि इकडे इनफिल्डच्या बाहेर ऑन साइडला क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजन मध्ये ठेवलेला आहे. सरळ बॅटने खेळलाय. फॉलो थ्रू मध्ये गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू अडकलेला आहे. संदीप यांनी चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. कोणतीही धाव नाहीये. डॉट बॉल येतोय. अप्रतिम ही स्पर्धा. तू अपाटाच्या मैदानी तू येशी वेळोवेळी. डाव तुझा येथा की तू जमवशी आपली खेळी. इथे गोलंदाजाचा डाव आलाय, त्याने खेळ जमवायला सुरुवात केली आहे. दर्जेदार ही स्पर्धा. विनंती आहे स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे. इथे चेंडू हवेत, फटका फसला. गोलंदाज मात्र पोहोचेपर्यंत हातातून टप्पा टप्पा टन निसटला. धरतीला झाला दान आणि इथे मात्र एक सिंगल येईल. हातामध्ये होता, फक्त हातात पकडून ठेवता आलेला नाहीये. एक धाव येईल. धावपलकावरती धावसंख्या 30. धावसंख्या 30. एक चान्स बनवला होता गोलंदाज संदीप यांनी परंतु तो चान्स वरती मोखा मारता आला नाही आणि कॅच ड्रॉप होते.
एका महत्त्वाच्या फलंदाजाची कॅच ड्रॉप होते. संदीप यांनी ज्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळला अतिशय वेगवान हाताळला होता, परंतु त्यानंतर दोन्ही चेंडू स्लोअर पद्धतीच्या हातात त्यांना पाहतोय. खेळपट्टीचा चांगलाच अनुभव त्यांनी घेतला. यष्ट्यांच्या मागे कामगिरी करत असताना त्यांना आपण पाहिलं. यावेळेस पहा फटका बसला आहे, 100 पकडला आहे, पंचाकडे अपील मागितली आहे. दोन्ही पंच आता चर्चा करतील श्रीकांत सर. नक्कीच दोन्ही पंच एकत्रित येतील, चर्चा करतील. चर्चेतून मार्ग आणि मार्गातून प्रवास. यस OUT बॅटर गॉन. चला न्यू बॅटर आपण स्पीडअप घ्यायचंय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे. पाण्याचे जार ज्यांनी घेतलेले आहेत त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आणून द्यायचे आहेत. नवलाईट स्पोर्ट आपल्या डगआउट मध्ये जार आहे का आपण तपासायचं आहे. असेल तर लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घेऊन यायचं आहे. चला नवीन बॅट्समन वेगात यायचंय, स्पीडअप राहणं गरजेचं आहे सातत्याने. न्यू बॅट्समन वैभव यांना पाहतोय, संघाची वैभव, परंतु वैभवशाली कामगिरी करावी लागेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 या आकड्यावरती. अगदी संदीप यांनी रोखून ठेवला आहे पहिला चौकार आणि त्यानंतर स्लोवर चेंडूचा सातत्याने वापर केला आहे आणि त्यांना एक यश देखील प्राप्त झालं आहे. 2 गडी आतापर्यंत बाद झाले आहेत टीम नवलाई स्पोर्ट्स यांचे, परंतु वैभव डगआउट मधून कोणता कानमंत्र घेऊन आले असतील. चला वेग वाढवा, खूप वेग वाढवायचा आहे, खूप पळायचं आपल्याला, धावायचं आहे. चला वैभव पाटील स्टाकी एंडवरती आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाज संदीप वलांगडे तयार. राउंड द विकेट आणि आल्या 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 चेंडू हवेत, चेंडू हवेत, इन द एअर आहे. क्षेत्ररक्षक पकडला. बॅटर जसा आला होता मोकळ्या हाताने तसाच मोकळ्या हाताने मैदानाच्या बाहेर बाहेर. चला न्यू बॅटर आपण लगेचच स्पीडअप घ्यायचंय, लगेचच यायचं आहे. हॅट्रिक हॅट्रिक बॉल असणार आहे संदीप यांच्यासाठी. जरा STPL 2025 मधील पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का. आतापर्यंत 3 गोलंदाज इथपर्यंत पोहोचले होते. संदीप यांना हा कारनामा करण्यात हा चेंडू खूप महत्वाचा. हॅट्रिक बॉल असेल आणि त्यांच्या गोलंदाजी मधला हा शेवटचा चेंडू देखील असेल. पहिला चौकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर 1 आणि त्यानंतर सलगच्या 2 विकेट. हॅट्रिक बॉल, परंतु हा डॉट बॉल येतोय या ठिकाणी. तिसऱ्या षटकाची होती या ठिकाणी. सांगता धावसंख्या 30 वरती 3 गडी बाद टीम नवलाई स्पोर्ट. चला स्पीडअप घ्यायचंय, नवीन गोलंदाज लगेचच यायचंय. चला लगेचच आपण गोलंदाज घ्यायचा आहे, दुसरा निवडायचा आहे कारण वेळ खूप कमी राहिलेला आहे. 4 षटक कंप्लीट झालेले आहेत. शेवटचं षटक आहे. शेवटचं षटक कोणाला दिले जाते, कोणाला सर्च केले जाते आणि शेवटच्या षटकासाठी सर्च केलेलं आहे दीपक यांना. दीपक लाड गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतायत. 4 षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धावसंख्या 30 झालेल्या आहेत. दीपक दादा यांना पारितोषिक दे. जर विकेट घेतली तर संदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक येते. या ठिकाणी चेंडू निघून जात आहे, 1 बाउन्स होईल, फरार चौकार. अप्रतिम बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये घडवत असताना बॅटर यावेळेला आपल्याला पाहायला भेटतोय साहिल लाड. दीपक लाड यांच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहायला गेलं तर चौकार. विनंती आहे शर्वी फायटर्स, आपल्या डगआउट मध्ये एक जार आहे, तो आपण लगेचच या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आणून द्यायचा आहे. जारचे मालक वाट पाहत आहेत. शर्वी फायटर्स कॉल पोचला असेल तर विनंतीला मान द्यायचा आहे. पुढचा बॉल फाईन खेळायचा होता, पायावरती टाकला, तोपर्यंत चेंडू निघून गेला. पाठीमागच्या दिशेला आहे, स्लिप रिजन मध्ये पकडला जातोय. अप्रतिम गोलंदाजी होते शेवटच्या षटकामध्ये दीपक लाड यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता, परंतु आपण पाहायला गेले तर ऑफ साइडला चांगला फटका पाहायला मिळाला. त्यानंतर मेन पिच वरती बॉल होते, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड इनटू द क्राउड्स. हा देखील आहे षटकार. नक्कीच हा सुद्धा है षटकार. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासागर होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर एक बॉल बाउंड्री के पार होगा, बाउंड्री के पार 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 सीमा रेषा बाहेर. षटकार खेचलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 40च्या घरामध्ये आपण पाहतोय. 3 चेंडू अजूनही हातामध्ये आहेत आणि तुफान फटकेबाजी.
होते पुलॉर्लेनचा बॉल पायावरती होता, मुक्त प्रदेश पाहिला, दिशा दिली, जागा बनवली, खेळला 4 धावा, ठोकलाय चौकार. अप्रतिम बॅटिंग होते शेवटच्या षटकामध्ये. 44 धावा धावपलकावरती. अजय पाटील सुरुवात थोडीशी धीमी झाली होती, परंतु त्यानंतर 15 चेंडू 28 धावा अजय पाटील यांच्या बॅटमधून पाहतोय. 4 चौकार आणि एक खणखणीत स्टेट रिजन मध्ये षटकार पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग. आपल्या टीमचा स्कोर त्यांच्या स्कोरच्या मदतीने 44 या आकड्यावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल दीपक यांचा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट फसला आहे फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, पकडली जाईल झेल. फलंदाज बाद. स्वप्नील शिर्के यावेळेस कोणती चुकी करत नाहीयेत. मोठा झटका लागतोय टीम नवलाई स्पोर्ट्स यांना अजय यांच्या रूपामध्ये. चला न्यू बॅटर आपण लगेच द्यायचं आहे. स्पीडअप ठेवायचं आहे. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खूप स्पीडअप ठेवायचं आहे. लाड्यांनी विकेट घेतलेली आहे. अजून जर लाड यांच्या माध्यमातून जर विकेट आली तर स्वानंद भाऊ नेर्लेकर यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 501 रुपये देण्यात येणार आहे. दीपक लाड यांच्या माध्यमातून आणखीन एक विकेट आली तर. लास्ट बॉल ऑफ द मॅच, प्रेसेस बॉल ऑफ द मॅच. एक मोत्यातील एक मोते आहे. कशा प्रकारे याला चकाकी दिली जाईल. एका बाजूला गोलंदाज आणि एका बाजूला फलंदाज. लास्ट बॉल धावसंख्या आपण पाहतोय 44 वरती 4 गडी बाद असताना टीम नवलाई स्पोर्ट्स. शेवटचा बॉल. सूरज शिंदे आहे तयार आणि सरळ बॅटने खेळून काढलाय. सूरज यांनी ताकदीचा केलाय वापर. तोपर्यंत एक धाव, दुसरी धाव, वेगाची गती, हरणाची गती केली परिधान आणि सुंदर रनिंग विथ द विकेट. 2 धावा घेतलेत धावून आणि एकूण धावा धावपलकावरती ठोकलेत 46 धावा. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. चला टीम नवलाई स्पोर्ट्स लगेच स्पीडअप घ्यायचंय. विनंती आहे चला लगेचच स्पीडअप घ्यायचा आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. नवलाई स्पोर्ट डगआउट मधून आपण लगेचच बाहेर यायचंय कारण आपल्याला वेळ आता खूप इम्पॉर्टंट आहे. बॅड लाईट अपील नो अपील असा आपला नियम आहे. त्यासाठी आपल्याला स्पीडअप ठेवायचा आहे. सूर्य अजूनही आहे आपल्या सोबतीला. सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला खेळायचं आहे. अंधकाराकडून प्रकाशाकडे वाटचाल या मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या दिवसामध्ये झालेली आहे सूर्याची आणि अजूनही सूर्य आहे. हा तळपणारा सूर्य आणि याची थोडीशी किरण आता आपल्या सोबतीला आहेत. आपला देखील खेळ थोडासा राहिलाय. 5 षटकांचा खेळ राहिलाय. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 5 षटकामध्ये 47 धावा आता मात्र साई श्रद्धा 11 या संघाला बनवायच्या आहेत. स्पीडअप घ्यायचा आहे. लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. नवलाई स्पोर्ट आपण वेळ यूज करायचा नाहीये. टीम मीटिंग तर अजिबात घेऊ नका. सातत्याने स्पीडअप राहणं आवश्यक आहे. पंचांचं देखील आजच्या दिवसामध्ये दर्जेदार काम राहिले. स्पीड मध्ये जशी स्पर्धा आपण पाहतोय कव्हर करायची पंचांना सांगितलं जाईल तसं पंच मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना सातत्याने हालचाली ठेवतायत. खेळाडूंना टीम मीटिंग घेऊन देत नाहीये. सातत्याने स्पीडअप ठेवतायत आणि MTC लाईव्ह यांचं देखील आज काम दर्जेदार राहिलेलं आहे. अक्षय शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये ड्रोन व्ह्यू देखील आपण पाहिला. डोळ्याला नेत्रदीप दृष्टीला टिपावं असं चित्रीकरण त्यांच्या माध्यमातून सातत्यानं महाराष्ट्राच्या परिसरातील कोणतीही स्पर्धा असू दे, ग्रामीण भागातील असू दे, शहरी भागातील असू दे, हा अक्षय शेठ म्हात्रे आणि MTC लाईव्ह संपूर्ण टीम आपल्याशी सातत्यानं जोडलेली असते. आपण ड्रोन व्ह्यू पाहतोय स्क्रीनवरती. अफलातून नजर भेदक ड्रोन व्ह्यू पाहतोय. कडक क्लॅरिटी आपण स्क्रीनवरती पाहतोय. अक्षय शेठ म्हात्रे थँक्यू सो मच. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि काम आवडलं असेल तर MTC लाईव्ह यांच्या लिंकवरती जायचं, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 47 धावांचा पाठलाग करत असताना दोन्ही फलंदाज कशा प्रकारे सुरुवात करतील साई श्रद्धा 11 या संघाकडून. जर आपण मॅचची जर आलेख पाहिला तर अजय यांची चांगली बॅटिंग राहिली. सुनील यांचं त्यांना साथ मिळाली आणि त्या दोघांच्या जोरावरती धावसंख्या 46 या आकड्यावरती आपण पाहतोय. आनंद यांचं पहिलं षटक 5 धावांचं, त्यानंतर स्वप्नील यांचं 6 धावांचं षटक, त्यानंतर आनंद यांनी 13 धावांचं षटक हाताळलं. थोडंसं मागणं ठरलं, त्यानंतर 5 आणि शेवटचं 16 धावांचं षटक. त्यामध्ये मध्येने धावसंख्या आपण 46 आकड्यावरती पाहतोय. चला आज स्पीडअप घ्यायचं आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय संदीप ओलांगडे आणि त्यांच्या सोबत स्वप्नील आणि गोलंदाजवरती आपण पाहतोय सुमित यांना. स्ट्राइक एंड वरती संदीप वलांगडे यांना आपण पाहतोय तर नॉट स्ट्राइक एंड वरती संदीप यांना आपण पाहतोय. अप्रतिम आहे. स्वप्नील यांना आपण पाहतोय.
आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आहेत सुमित. 47 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतो एका बाजूला संदीप आणि एका बाजूला स्वप्नील कशा प्रकारे पाठलाग करत झाले. त्यांच्या समोर आक्रमण असेल ते म्हणजे मिस्टर सुमित यांचा पहिला बॉल. पहिलाच बॉल अतिशय वेगवान पद्धतीचा हाताळला. पंचाकडे पाहिले गेले परंतु पंच इंटरेस्टेड नाहीत. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. नक्कीच पहिला बॉल डॉट येतोय. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल वाईडिश लाईन वरती टप्पा ठेवला आणि त्याच्यानंतर थोडासा बॉलने रंग बदलला. रंगाचा बेरंग झाला. इनस्विंग झाला. आतमध्ये आला. बॅटर यांना काहीच समजलेलं नाहीये. संदीप दादांना बॉल बिंदिगेन डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 47 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा तितकाच खास संपर्क नाही. अक्रॉस खेळायचा होता. बॅटीची खालची कडा घेतली. चेंडूकडे पाहतायत हसतायत आणि इथे मात्र कोणती धाव घेतलेली नाहीये. हा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स होता. लहानपणापासून एकत्र क्रिकेट खेळले आहेत सुमित दादा आणि संदीप. आणि हे चित्र आपल्याला सातत्याने STPL मध्ये पाहायला मिळतं. हाच खरा आनंद आहे क्रिकेटचा. नक्कीच STPL म्हटलं तर शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग. हे सर्व खेळाडू आज आपण आमने सामने पाहतोय. पण हेच खेळाडू कित्येक वेळेला एक दुसऱ्याच्या गाडीवरून, एक दुसऱ्याच्या रिक्षामधून, एक दुसऱ्याच्या खांद्यावरून प्रवास करताना आपण पाहिलेत. पण आज मात्र आमने सामने येऊन ठेपलेले आहेत. नक्कीच एक दुसऱ्यांच्या गाडीवरून भविष्यात मित्र म्हणतो एक दुसऱ्याच्या हेलिकॉप्टर मधून देखील प्रवास करावा. पहिली धाव लागते स्कोरबोर्ड वरती. पहिली धाव आली आहे. मित्र गरीब असतो, मित्र मंद असतो, मित्र हुशार असतो, परंतु मित्र जोपर्यंत आयुष्यात सोबत असतो तोपर्यंत दुःखाचा दरवाजा बंद असतो. आणि आज शाहूवाडी तालुक्यातील सर्व खेळाडूंचा दुःखाचा दरवाजा बंद आहे. सर्व मित्र मैदानाच्या आतमध्ये तुंबळ युद्ध रंगवतायत. सीधे कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पंत सांगतायत नामुन्ना बॅट और बॉल का कोई संपर्क नाहीये. पंतांच्याकडे गेले होते. लाऊड अपील केले होते. पंत वळलेत. इट इज अ व्हाईट बॉल असा इशारा पंतांनी दर्शवलेला आहे. एक्स्ट्रा धावसंख्येत भर पडून धावसंख्या दोन्ही आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात राहिली आहे सुमित यांची. चांगली गोलंदाजी. पहिले 2 डॉट बॉल त्यानंतर 1 आणि त्यानंतर व्हाईट बॉल हाताळला असला तरी चांगली सुरुवात आहे. सुमित यांच्याकडे खूप अनुभव आहे, कौशल्य आहे आणि त्या कौशल्याच्या जोरावरतीच हे षटक आतापर्यंत सूर्य कसं हाताळलं आहे त्यांनी. यावेळेस स्लॉट मध्ये होता. चेंडू फेकून दिला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. तो बनेल दर्शक. चेंडू सीमारेषा पार. षटकार ठोकडी बहुत पाहिलं आणि जिंकून घेतलं सारच्या सार. नक्कीच तो आला. त्यानं पाहिलं आणि त्यानं ठोकलं. षटकार. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना संदीप स्वप्नील शिर्के यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चालाक आहे. स्लोवर 1. इथे मात्र गतीतील परिवर्तन. चेंज ऑफ द पेस. मागच्या चेंडूवरती वेग होता. या चेंडूवरती वेग कमी केला. बिंदिगेन डॉट बॉल. नक्कीच त्यांच्या गोलंदाजीवरती वेग होता परंतु तुमच्या समालोचनेमध्ये पण तितकाच वेग आहे. AK-47 जशा गोळ्या निघत धड शब्द तुमच्या समालोचनमधून येत आहे श्रीकांत सर. अप्रतिम समालोचन. यावेळेस देखील उंची आहे. फटका बसला आहे. दोन्ही क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वेळ आहे आणि वेळेचं रूपांतर यशामध्ये होतं या ठिकाणी. एक मोठा झटका लागतोय टीम साई श्रद्धा इलेव्हन संघाला. सुमित यांच्या गोलंदाजीवरती फर्स्ट ब्रेक थ्रू मिळवून देत आहेत. बजाव डीजे. अशक्याचं काही नाही. ध्येय आता दूर नाही. अशक्याचं काही नाही. ध्येय आता दूर नाही. झाला यशस्वी जो इथे तो कोणी शूर नाही. शूर कोणी नसतं. शूर बनावं लागतं. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला स्पीडअप ठेवायचं आहे. तर आपण शूरवीर योद्धे होईल. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग दिवस पहिला सायंकाळच्या सत्रातील रंगतदार मॅच. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. धावफलकावरती धावसंख्या 8 वरती 1 विकेट. साई श्रद्धा इलेव्हन यांची माघारी परतली आहे. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये संजय. महाभारतामध्ये अर्जुनाला वाट दाखवणारे संजय. परंतु या महाभारतात संजय आपल्या संघाला कशी वाट दाखवतील. यावेळेस फटका चांगला. बॅट स्विंग मोठे आहे या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 पाऊंड 2 पाऊंड कॅरी करेपर्यंत यावेळेस चुरसीने 2 धावा कंप्लीट केल्या जातील.
नक्कीच चुरस आहे मॅच मध्ये, काटेकी टक्कर, कलगी तुरा, बॅट आणि बॉलच्या मध्ये हाणामारी मारामारी सातत्याने आपल्याला पाहायला भेटते, कारण स्पर्धा तितकीच देखणी, दर्जेदार आणि अप्रतिम सजवलेली आहे. गुलालाची उधळण करणारी स्पर्धा, गुलाबी जिकडे तिकडे आपण पाहतोय पिंक कलरचा वर्षाव या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे. मैदानाच्या सभोवताल पुढचा बॉल, इथे ताकदीचा वापर, शॉट आहे प्रॉपर आणि इथे मात्र बॅटर होईल. खेळतायत परंतु 12th मॅन आहेत. अप्रतिम त्यांचा सुद्धा डान्स बॉक्स मध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. समालोचकांच्या कानाच्या शिट्ट्या वाजवणारा त्यांचा आवाज देखील आपल्याला पाहायला भेटतोय आणि बाबासो देखील आहेत. दोघांमध्ये चुरस चालले, जसे मैदानाच्या आतमध्ये जर तराजूचं पार्ट या बाजूला जातं त्या बाजूला, इथे दोघांचं पार्ट इकडे तिकडे होते आणि दोघांची इथे रणधुमाळी चालली आहे समालोचन कक्षामध्ये. ही मजा आहे STPL ची, ही मजा आहे शावडी तालुका प्रीमियर लीगची. चला स्पीडअप घ्यायचा आहे. नवीन बॅट्समन, एक मोठा झटका लागला श्रीकांत सर आणि ही मॅच आपण पाहतोय. आता मात्र 23 चेंडू 37 धावा. नक्कीच 23 चेंडू 37 धावा. सूर्य जर पाहिला तर परतीच्या दिशेला ढगांच्या पलीकडे जातोय आणि आपल्याला ढगांच्या अलीकडे येण्यासाठी पुन्हा सकाळ व्हावी लागेल. आहे त्या वेळेसोबत लढायचं आहे, घडायचं आहे, मैदान मात्र घडवायचं आहे. पुढचा बॉल, इथे मात्र डिफेन्सिव्ह इनस्विंग होणारा बॉल, बॅटर यांना काहीच समजलं नाहीये, सुहास त्यांना, आणि इथे मात्र मिस होतोय चेंडू. डॉट बॉल, लेग ब्रेक टाकला होता, बाहेरच्या बाजूने चेंडू काढायचा होता, परंतु सुहास जसे आले त्यांनी आभास घेऊन आले आहेत डगआउट मधूनच आणि या ठिकाणी डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल येतोय या ठिकाणी. नक्कीच गोलंदाज आपण पाहतोय कधी स्टंपेच्या जवळून कधी स्टंपेच्या दूरून, म्हणजे लाईन चांगल्या रीतीने पिक करून गोलंदाजी त्यांची मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटतात. रिलीज पॉइंट पाहिला तर दर्जेदार आहे. बॅकफूट वरती गेले, थोडीशी जागा बनवली होती आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमध्ये होत असताना उडता पंची ज्याप्रमाणे हातामध्ये कैद करावा त्याप्रमाणे उडता चेंडू हातामध्ये अडवलाय आणि एक धाव रोखलेली आहे. नक्कीच लो स्कोरिंग मॅचेस ज्या असतात त्या या पद्धतीच्या टिट फॉर टाईट असतात श्रीकांत सर, आणि अवघड असतात आणि तेच आपण पाहतोय. आता मात्र 20 चेंडू 36 धावांची गरज असणार आहे. एका बाजूला संजय जाधव तर एका बाजूला सुहास पाटील. गोलंदाजीसाठी अजय यांची भेदक गोलंदाजी. यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुल करण्याचा प्रयत्न होता, अगदी कानाजवळ जाऊन चेंडू धडकतोय. परफ्यूम बॉल ऑफ द मॅच, लेग बायच्या स्वरूपात इथे देखील एक धाव प्राप्त होईल. एका धावेच्या माध्यमातून धावफलकावरती एक धाव ऍड केली जाते. 12 धावा धावफलकावरती होत असताना आपल्याला पाहायला भेटते. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. शाहूवाडी तालुका प्रीमियर लीग सन 2025 क्रिकेटचा महारणसंग्राम दिवस पहिला. संपूर्ण खेळाडूंच्या मनोमंथनामध्ये आज जर पाहिलं तर आनंदानं वातावरण निर्माण झालंय, हृदय अंतःकरण आनंदानं भरून आलंय. पुढचा बॉल, इथे फटका फसलाय, इनफिल्डच्या आतमध्ये आहे, क्षेत्ररक्षक पकडला, बॅटर गॉन, ठोको डीजे. थैंक यू सो मच. ना पूछ कि मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है, ना हारूंगा हौसला कुछ भी हो जाए, मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है, खुद से वादा किया है. मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला रंगतोय. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. आपल्याला पाहायला भेटतायत. आनंद कशा प्रकारे आनंद घेऊन आले असतील आतापर्यंत जर पाहिला गेलं तर नवलाई स्पोर्ट्स या संघाची भेदक गोलंदाजी राहिली आहे. संजय जाधव आतापर्यंत या खेळपट्टीचा चांगलाच अंदाज आला आहे. त्यांना आनंदा मगदूम आले आहेत. 3 महत्वाचे गडी ओपनिंगच्या जे स्लॉटचे असतात ते गडी परतण्यात यश प्राप्त झाले टीम नवलाई स्पोर्टला. गतविजेता अशाच संघ बनत नाहीये. गतविजेता संघापुढे तुम्हाला कामगिरी त्या पद्धतीची करावी लागते. नक्कीच कामगिरी त्या पद्धतीची करावी लागते. आता कामगिरी बनवायची आहे. 18 चेंडूमध्ये 35 धावा.
कोचा बॉल सरळ बॅटने खेळून काढला. हे क्षेत्ररक्षक पकडण्याचा प्रयत्न करेल. याच पकडलाय चांगल्या रीतीनं आणि चांगल्या रीतीनं तिथे चेंडू दाबून बांधून ठेवलाय. एक सिंगल येते. टाळ्या वाजताय क्षेत्ररक्षणासाठी. अप्रतिम क्षेत्ररक्षण होत आहे मैदानाच्या आतमध्ये नवलाई स्पोर्ट संघाच्या माध्यमातून. सातत्यानं स्पीडअप ठेवायचं आहे. स्पीडअप राहणं आवश्यक आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप यांचा पुढचा बॉल. यावेळेस बॅटची कडा. येस, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. प्लीज वेलकम डीजे ठोको. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज यांच्यावरती आता खूप महत्वाची जिम्मेदारी आहे, कारण धावा बनवायच्या आहेत 34. चेंडू मात्र आहेत 16 आणि अप्रतिम अशी गोलंदाजी प्रदीप यांची. प्रदीप जसे आले तसे दीप प्रज्वलित केले आहे. यावेळेस मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न आणि यश प्राप्त होतोय. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. नक्कीच दूरदृष्टी, निश्चय, एकाग्र आणि सातत्य मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतंय. अप्रतिम गोलंदाजी होते प्रदीप यांची. सातत्याने अचूक टप्प्याचा भेदक मारा मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. जिंकण्याचं धाडस तेच करतात, ते हरण्याला कधी घाबरत नाहीये. तिथे चांगला चेंडू, काहीच समजलेला नाहीये. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. तू मैदानावर पहाट चाहत्यांची, तू तुझ्या कर्तृत्वाने अपाट आहेस. सरेल हा नक्की संघर्षाचा टप्पा, कारण तू तुझ्या खेळाने विराट आहेस. विराट तराट कामगिरी गोलंदाजी मार्कवरून प्रदीप यांच्या माध्यमातून होते. पुढचा बॉल, खोचा बॉल वाईडिश लाईन ऑफ स्टंपच्या बाहेर. तब्बल 6व्या स्टंपेवरती फेकलेला हा टप्पा होता. बरेच सर नक्कीच वाईडिश यॉर्करचा यावेळेस प्रयत्न, तो देखील सफल. हा चेंडू चांगला आहे. क्रिकेटमध्ये वाईडिश यॉर्करवरती ज्याने सातत्य साधला आहे तो उमदा गोलंदाज बनून आला आहे. त्याचबरोबर शाहवाडी तालुका प्रीमियर लीग 2025 पर्वामध्ये उपस्थित जेवढे देखील आमचे प्रेक्षक मायबाप आले आहेत, त्या प्रेक्षक मायबापांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. नक्कीच प्रेक्षकांची देखील तुंबळ गर्दी सायंकाळच्या सत्रामध्ये होत असताना इथे मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून कव्हरच्या दिशेला खेळून काढला. हे डीप कव्हर पकडला जातोय चेंडू. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 धावा कंप्लीट झाले. 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या होत आहेत 15. 12 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये 32 धावा बनवायच्या आहेत. तत्पूर्वी स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो, कारण अंधकार खूप झालाय, अंधकार खूप वाढलाय, अंधकार खूप बनत चाललेला आहे. स्पीडअप ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चला विनंती आहे नवलाई स्पोर्ट, आपण वेळ यूज करू नका मित्रांनो. नवलाई स्पोर्ट आपण क्षेत्ररक्षण साधून घ्यायचं आहे. 12 चेंडू 32 धावांची गरज असणार आहे. टीम साई श्रद्धा 11 आणि नवलाई स्पोर्ट्स या संघाला 12 चेंडू मध्ये 32 धावा बनवून द्यायच्या नाहीत. सरासरी 16 धावांचा रन रेटने पाठलाग करायचा आहे. कशा पद्धतीने आता मात्र ही मॅच ऑन आहे श्रीकांत सर, कारण की मॅच अजून देखील दोन्ही बाजूला आहे. टीम एका बाजूला आपण पाहतोय नवलाई स्पोर्ट्स, एका बाजूला साई श्रद्धा 11. चला स्पीडअप राहणं गरजेचं आहे. चला स्पीडअप ठेवूया नवलाई स्पोर्ट, आपण वेळच करू नका मित्रांनो. गोलंदाजी मार्क वरती अनिल आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी संघाकडून 4थं आणि वैयक्तिक पहिले षटक आहे अनिल. 12 चेंडू 32 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र चांगल्या रीतीने सुरेख फटका खेळून काढलाय. ढूंढो मेरे भैया, निकल गई गेंद, हो गया सय्या. 4 धावा, ठोकलाय चौकार. अठ्ठावीस धावांची गरज असणार आहे टीम साई श्रद्धा 11 संघाला आणि टीम नवलाई स्पोर्ट्सला 28 धावा रोखायच्या आहेत. यावेळेस पूल आहे, प्रॉपर आहे आणि 100 कॅच. व्हॉट अ एक्सलेंट एफर्ट्स ऑन द बाउंड्री. वैभव पाटील, वैभव ऑन फायर.
नक्कीच एक्सलेंट एफर्ट, अविश्वसनीय अद्भुत झेल. एका हातामध्ये ज्याप्रमाणे ग्रामीण भागामध्ये आपल्या बांधावरती असलेल्या आंब्याच्या झाडाचा उडी मारून ज्याप्रमाणे आंबा तोडावा त्याप्रमाणे वेगात जाणारा चेंडू खेचून घेतलाय, आपल्या हातामध्ये लॉक केलाय, बॅटरला ब्लॉक केलाय. यश 11 संघाचे संघमालक माननीय संतोषदादा पाटील यांच्या माध्यमातून कॅच साठी 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात आलेला आहे. चेकआउट केले जात आहे. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना, लढण्याची ताकद आणि लढण्याची क्षमता असेल तर आपल्याला यशापासून कोणीही दूर ठेवू शकत नाहीये. काय लढलाय, काय घडलाय आपण स्क्रीनवरती पाहतोय. हवेमध्ये चेंडू हेळकावणे घेणारा पकडला जातोय, बोटामध्ये लॉक केलाय आणि ते सेफ आहे. बॅटर गॉन आहे. चला स्पीडअप ठेवायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे. चाय पीने का मजा तभी आता है दोस्तों, तब चाय में शक्कर होती है, और मैच देखने का मजा तभी आता है दोस्तों, तब मैच में टक्कर होती है. इथे टक्कर आहे, काटो की टक्कर कलगी तुरा. आउट आहे बॅटर. स्पीडअप ठेवायचा आहे. फलंदाज बाद आहे. नवीन बॅट्समन त्वरित यायचंय. उत्कृष्ट झेल. आज जर हा झेल पाहिला तर श्रीकांत सर रिव्ह्यू घेऊन इथे चेक केलेला आहे. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज यायचंय. आपण चेक केलेला आहे, सेफ आहे. चला आता आपण स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो. स्पीडअप राहणं अत्यंत आवश्यक आहे. धाडस, महत्वाकांक्षा आणि पराक्रमांची हाऊस असेल तर तो खेळाडू मात्र सर्व गुण संपन्न होतो. धाडस केलं होतं. कॅच मी 100% नाही 200% देईल त्या कॅच साठी श्रीकांत सर. अगदी T20च्या फायनल मधील कॅच आपण सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली. उत्कृष्ट दर्जाचा कॅच. त्याचबरोबर माननीय अमित घराळे साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे वैभव यांच्यासाठी. आताच्या कॅच साठी अमित घराळे यांच्या माध्यमातून वैभव साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. बरं सर, तुम्हाला असं वाटतंय का आपण पतसंस्थेचे आता कॅशियर झालोय? नक्कीच पतसंस्थेतले आपण कॅशियर बनलो आहे. बक्षिसांचा इथे वर्षाव झाला आहे वैभव याच्यावरती. पुढचा बॉल अगदी ब्लॉकल पद्धतीचा, परंतु इथे देखील एकच धाव मिळेल. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक तेज आहे. आज स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये संदीप दादांची देखील उत्कृष्ट दर्जाचं आपण क्षेत्ररक्षण पाहिलं. परंतु या मॅच मध्ये आपण वैभव, ही संघाची वैभव आहे श्रीकांत सर. नक्कीच 9 चेंडू राहिलेत आणि 9 चेंडू मध्ये 27 धावा बनवायच्या आहेत. कडक बेधडक मॅचचा रोमथरारक चित्तथरारक कार्यक्रम आपल्या समोर मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला भेटतोय. काटोकी टक्कर आहे. प्रत्येक जण आपल्यातील 100% देतोय. माननीय आदरणीय संघ मालक अमोल पाटील दादा यांच्याकडून देखील वैभव साठी 500 रुपयाचा रोख कॅश प्राइज देण्यात आलेला आहे. अनिल यांचा पुन्हा एकदा ब्लॉकल पद्धतीचा चेंडू स्विंग अँड मिस. हा देखील डॉट बॉल येतोय. पकड मजबूत करत असताना आपण पाहतोय टीम नवलाई स्पोर्ट्स साई श्रद्धा 11 संघाची चांगली सुरुवात झाली होती, परंतु चांगली भेदक गोलंदाजी सुमित, अजय, प्रदीप आणि अनिल यांची माथबर गोलंदाजी. यावेळेस देखील स्विंग अँड मिस. हा देखील सलगचा दुसरा डॉट बॉल येतोय. नक्कीच डॉट बॉल येतोय. 7 चेंडू राहिलेत आणि 7 चेंडू मध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. 26 धावा 7 चेंडू. मॅच जर पाहिली तर मॅच दोन्ही साइडून ऑन आहे, परंतु या षटकामध्ये अनिल यादव यांची अप्रतिम गोलंदाजी राहिले. 5 चेंडू मध्ये फक्त आतापर्यंत 6 रन्स खर्च केलेत. एक विकेट देखील घेतले. 7.20 च्या सरासरीने धावा खर्च केलेत. शेवटचा बॉल समोर आली आहे. समोर डान्सिंग डाऊन द विकेट. बॅट अँड बॉलचा तितकाच खास संपर्क नाहीये. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एक धाव ऍड केली जाईल, एक धाव वाढवली जाईल. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 22 धावा. 6 चेंडूचा खेळ राहिलाय. 6 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. स्पीडअप ठेवायचा आहे नवलाई स्पोर्ट. आपण वेळ यूज करू नका मित्रांनो. नवलाई स्पोर्ट आता आपण स्पीडअप ठेवायचा आहे. 6 चेंडू राहिले. 6 चेंडू मध्ये 25 धावा बनवायच्या आहेत. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय शेववाडी तालुक्यातील. जर आपण पाहिला तर ग्रामीण भागातील डोंगराळ भागात डोंगर दऱ्यामध्ये वसलेला माझा शेववाडी तालुका, डोंगर कपऱ्यामध्ये झाडी वस्तीमध्ये दाटी वाटीमध्ये वसलेला माझा शेववाडी तालुका आणि या नवी मुंबई शहरामध्ये कार्यरत असलेले
आपले सर्व हे चाकरमानी मंडळी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये बेधुंद क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. अप्रतिम ही स्पर्धा आहे. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. पहिला बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू काना जवळून गेला. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. अप्रतिम गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये प्रदीप दळवी यांच्या माध्यमातून. प्रदीप यांचा देखील एक षटक आपण पाहिलं. तिथे फक्त त्याने 3 धावा खर्च केले होते. एक विकेट देखील घेतली होती. पुढचा बॉल 5 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता आहे. इथे चेंडू हवेत, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पकडला. बॅटर होईल गॉन. विकेट होईल पतन ठोकोडीजे. प्रदीप यांची जी तिसरं षटक होतं ते मॅचचं कलाटणी देणार षटक होतं. तर नंतर त्यांना हे 5वं स्लॉटचं महत्त्वाचं षटक हाताळण्यात त्यांच्यावरती जो कॅप्टनने विश्वास ठेवला, कॅप्टन सुमित यांनी, आणि त्या विश्वासाला आतापर्यंत ते पात्र ठरले आहेत. तर एक मोठा झटका दिला त्यांनी सूरज यांच्या रूपामध्ये. दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट प्राप्त केली. 4 चेंडू 25 धावांची गरज असणार आहे. यावेळेस वेगवान चेंडू बेट केला आहे वेगाने. पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. निर्धाव असा चेंडू. आता मात्र पकड जमवली आहे टीम नवलाई स्पोर्ट्स या संघाने. आई तब मेरी बारी जब आधा किल्ला ढेर था खाप रहे थे विपक्षी सारे क्योंकि अभी जिंदा है शेर था. प्रदीप दळवी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये डरकाळी फोडतायत. 1.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. त्यांच्या वैयक्तिक खेळीचा आणि संघाचा खेळ 4.3 चेंडूचा झालाय कंप्लीट. आणि इथे मात्र अप्रतिम टप्पा वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेला आणि डॉट बॉलने मात्र चेंडूची सांगता झाली. 22 धावा धावपलकावरती 2 चेंडूंचा खेळ राहिलाय. आणि या मॅचच्या कहाणीमध्ये आपल्या नावावरती पकड निर्माण केली आहे. नवलाई स्पोर्ट या संघाने 2 चेंडू राहिलेत. आणि सामनावीर टी शर्ट आपल्याला देणारे हे ते गोलंदाज TDS स्पोर्टचे सर्व प्रदीपजी दळवी. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल शेष आहे. विशेष कामगिरी राहिली प्रदीप दादांची. नक्कीच विशेष कामगिरी राहिली आहे. लास्ट बॉल ऑफ द मॅच आणि यावेळेस अतिरिक्त बाउन्स आणि हा देखील येतोय. निर्धाव असा चेंडू आणि टीम नवलाई स्पोर्ट्स विजय ठरतोय. आणि मेडन ओव्हर पहिली STPL 2025 ची मेडन ओव्हर पाहायला मिळाली. एक विकेट मिस्टर प्रदीप. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रदीप यांना गोलंदाजी आवडली असेल तर. आणि प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रदीप. आणि या मॅच अगोदरच्या मॅच देखील प्लेअर ऑफ द मॅच या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर अजय त्यांनी डेडिकेट केला आहे प्रदीप यांच्या या गोलंदाजीला. आणि याच्या अगोदरची जी मॅच झाली त्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर संदीप पाटील दादा यांना या ठिकाणी देखील प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल. त्याच पद्धतीने उद्या दिनांक 16 सकाळी बरोबर टायमिंग 9 वाजता पहिला बॉल पडला जाईल. टीम यश 11 ग्रुप A मध्ये पहिली मॅच पहिल्या 2